नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा अभ्यास क्रीडा या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आचारसंहिता या मुद्द्याने यावर्षी सगळ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांमध्ये एक भीती निर्माण करून ठेवली आहे. आचारसंहिता हे सगळ्यांना माहिती असेल काय असतं, काय जे निवडणूक आयोग असतं ते निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पार पाडण्यासाठी जे रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात ते लागू करत असतं. ते रूल्स सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असणाऱ्या लोकांवर, नेत्यांवर आणि पार्ट्यांवर म्हणजे सगळ्या नागरिकांवर ते मर्यादा आणत असतात ते रूल्स. तर त्या रूल्समुळे परीक्षांवर आणि मुलाखतींवर काही परिणाम होत असतात. आपण ते बघणार आहोत. आणि ह्या वर्षी जी आचारसंहिता लागणार आहे त्याचा कालावधी काय असू शकतो, तसेच त्याचे परीक्षांवर काय परिणाम होणार ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर बघा, हे जे आहे हे राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र याने हे परिपत्रक आहे आणि त्याच्यात बघा हा जो 6 नंबरचा पॉईंट आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तर त्यात काय म्हटलं आहे बघा, आचारसंहितेच्या कालावधीमध्ये निवडणूक भरती करण्याच्या दृष्टीने जाहिरात देणे, मुलाखती घेणे व प्रत्यक्ष नियुक्त्या करण्याबाबत. बघा पुढं काय म्हटलं आहे, आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासन सेवेत तसेच निमसरकारी संस्था, शासकीय मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम इत्यादी संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने जाहिरात देणे, मुलाखत घेणे इत्यादी करण्यात येऊ नये. ठीक आहे, म्हणजे नवीन जाहिरात येऊ शकत नाही आणि मुलाखत देखील घेता येणार नाही आचारसंहितेच्या कालावधीमध्ये. पुढचा पॉईंट बघा, आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पत्र पाठवले असल्यास लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही. म्हणजे आचारसंहिता लागू व्हायच्या आत जर तुमचं हॉल तिकीट आलं असेल तरच एक्झाम होईल. आचारसंहिता लागू झाल्यावर हॉल तिकीट पण येणार नाही. ठीक आहे. पुढचा मुद्दा बघा, तथापि त्याचा निकाल जाहीर करता येणार नाही. जरी हॉल तिकीट आधी आलं असेल आणि एक्झाम झाली तरी निकाल जाहीर करता येणार नाही. पुढे बघा, तसेच मुलाखती व प्रत्यक्ष नेमणुका याबाबतीत कार्यवाही आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही. बघा, म्हणजे ह्या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये मुलाखती देखील घेता येणार नाही आणि ज्यांच्या मुलाखती झाल्या असतील त्यांना नेमणुका नियुक्त्या भेटणार नाही. पुढचा पॉईंट बघा, तसेच लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या सेवा भरतीसाठी व जर संघ लोकसेवा आयोगाच्या म्हणजे UPSCच्या धर्तीवर अगोदरच वेळापत्रक जाहीर केलेले असल्यास ही अट लागू राहणार नाही. म्हणजे बघा, MPSC आणि UPSC हे काय करतात, टाईम टेबल जारी करत असतात आणि त्या टाईम टेबलनुसार जर त्यांनी आधीच तारीख दिलेली असेल एखाद्या एक्झामची किंवा इंटरव्ह्यूची दिलेली असेल तर ती एक्झाम होऊ शकते. ठीक आहे, पण नवीन ज्या सरळ सेवा असतात, सरळ सेवेच्या ज्या भरत्या असतात जसे पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरत्या, अशा प्रकारच्या कोणत्याही नवीन भरत्या येणार नाही आणि तसेच नेमणुका देखील होणार नाही. म्हणजे जरी तुमची एक्झाम MPSC मार्फत UPSC मार्फत झाली त्या आधीच जाहीर झालेल्या तारखांनुसार तुमची एक्झाम होतील, पण नेमणुका मात्र होणार नाही, मुलाखती होणार नाही आणि नियुक्त्या देखील होणार नाही. फक्त या दोन यांच्यासाठी एक्झाम होतील फक्त. ठीक आहे, तर एवढे रेस्ट्रिक्शन्स एक्झाम्सवर आणि आपल्या जे मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्यांच्या दृष्टीने असे परिणाम आचारसंहितेच्या कालावधीमध्ये होणार आहे. तर आता ह्या वर्षी 2024मध्ये जे इलेक्शन आहे लोकसभेचं आणि महाराष्ट्राचं विधानसभेचं, त्यानुसार बघा, तर आचारसंहिता कधी लागू शकते, तर बघा आपले जे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांनी मागच्या हप्त्यामध्ये बारामतीमधून भाषण करताना त्यांनी एक मुद्दा म्हणजे ते बोलले की मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होईल. अजित पवार जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या म्हणण्यानुसार मार्चच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यात आचारसंहिता जाहीर होईल असं त्यांनी सांगितले, असं त्यांनी एक हिंट दिली. पुढे बघा, आता हे जे परिपत्रक आहे हे पार्लमेंट म्हणजे 2019चे जे इलेक्शन झाले लोकसभेचे त्याचे परिपत्रक आहे. तर मागच्या वर्षी लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस आचारसंहितेचा कालावधी काय होता, ती केव्हा जाहीर झाली होती आणि ती किती वेळ होती ते बघू आपण. बघा इथे काय म्हटले पहिला, हा बघा त्यांनी काय म्हटलं आहे परिपत्रकामध्ये, द वोटिंग विल टेक प्लेस इन 7 phases बिटवीन 11 एप्रिल टू May 19. ठीक आहे, म्हणजे वोटिंग प्रक्रिया मतदान हे 11 एप्रिल ते 19 मे म्हणजे जेमतेम 2 महिने वोटिंग प्रक्रिया चालणार आहे 7 फेजमध्ये. ठीक आहे, पुढे काय म्हटले त्यांनी बघा, द MCC म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, आचारसंहितेलाच इंग्रजीमध्ये मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणतात. तर बघा त्यांनी काय म्हटले पुढे, द MCC इज ऑपरेशनल फ्रॉम द डेट दॅट द इलेक्शन शेड्यूल इज अनाऊन्स टिल द डेट दॅट रिझल्ट्स आर अनाऊन्स. ठीक आहे, ज्या दिवशी निवडणूक आयोग निवडणुकांचं वेळापत्रक किंवा तारखा जाहीर करेल त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू होते. कळालं, म्हणजे ती काही निवडणूक आयोग असं काही सेपरेट तारीख सांगत नाही की ह्या तारखेपासून तुमची आचारसंहिता चालू होईल आणि ह्या तारखेला बंद होईल. ज्या दिवशी निवडणूक आयोग निवडणुका जाहीर करेल त्यांच्या तारखा जाहीर करेल त्याच दिवसापासून आचारसंहिता लागते. आणि ती बघा, व्हेन द
elections schedule was announced and will be operate till May 23 when the final results will be announced. म्हणजे निवडणुका जाहीर होण्याची तारीख ते निकाल लागण्याची तारीख हा असतो आपला आचारसंहितेचा कालावधी. ठीक आहे. म्हणजे जे 2019मध्ये इलेक्शन झाले त्याचा कालावधी हा होता किती, 10 मार्च ते 23 मे, म्हणजे जेमतेम 2.5 महिने. जेमतेम 2.5 महिने हा एवढा कालावधी होता. ठीक आहे. मागच्या निवडणुकांमध्ये 2019च्या निवडणुकांमध्ये 2.5 महिने एवढ्या कालावधीसाठी आचारसंहिता लागू होती. ठीक आहे. तर एवढाच पिरियड या वर्षी पण राहू शकतो लोकसभेच्या इलेक्शनसाठी. पुढच्या असं अंदाजित आहे की पुढच्या महिन्यात मार्चमध्ये निवडणूक आयोग हे तारखा डिक्लेअर करेल आणि तेव्हापासून आपली 2.5 महिन्यासाठी 2.5-3 महिने आपण धरून चालू 2.5-3 महिन्यासाठी आपली आचारसंहिता लागू राहणार आहे. तेवढ्या कालावधीत कोणती एक्झाम होणार नाही, भरत्या मुलाखती होणार नाही आणि नियुक्त्या देखील भेटणार नाहीत. ठीक आहे. या झालं आपल्या लोकसभेच्या इलेक्शनसाठी झालं आहे. आणि महाराष्ट्राची विधानसभेचे इलेक्शन पण याच वर्षी आहेत. असं काही लोक असं म्हणतात की दोघं इलेक्शन सोबतच होतील, पण त्याची काही गॅरंटी नाही. दोघं इलेक्शन वेगवेगळे पण होऊ शकतात. आता बघा इथं बघा, तुम्ही विकिपीडियावर जर सर्च केलं असं महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असं जर सर्च केलं आणि तुम्ही जर खाली स्क्रोल डाऊन केलं तर तुम्हाला तिथं दिसेल की जो आपला विधानसभेचा जो कार्यकाळ आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेचा जो कार्यकाळ आहे तो बघा इथं म्हटलं त्यांनी नेक्स्ट इलेक्शन ऑक्टोबर 2024. म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेचे इलेक्शन्सची तारीख किती आहे, ऑक्टोबर 2024मध्ये इलेक्शन्स आपले होऊ शकतात असं विकिपीडियावर दिलं आहे. म्हणजे जर मार्चमध्ये जर लोकसभेचे इलेक्शन लागले तर त्याची आचारसंहिता वेगळी असेल, ते इलेक्शन पार पडतील आणि नंतर परत आपले विधानसभेचे इलेक्शन लागतील, त्याची वेगळी आचारसंहिता असेल. म्हणजे तुमचे हे 2.5 महिने इथं धरून चला, 2.5 महिने तिथं धरून चला, म्हणजे असे जेमतेम 5-6 महिने तुमची इथं आचारसंहितेमध्येच जातील. नंतर तुमचे इलेक्शनमध्ये जर काही दिवस जातील आणि इलेक्शन झाल्यावर पण नेत्यांच्या सरकार स्थापनेसाठी भरपूर वेळ जातो. त्यामुळे ह्या वर्षी इलेक्शनमुळे आणि आचारसंहितेमुळे आपल्या भरत्यांवर बराच परिणाम होणार आहे आणि त्यामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे. आणि त्यामुळे भरती प्रक्रिया ही खूप संथ गतीने चालणार आहे. कारण की मुलाखती पोस्टपोन होतील, ज्या भरतीनं ग्राउंड आहे, बाकी जे काही प्रोसिजर असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, नियुक्त्या, ते सगळं पोस्टपोन होणार आहे. 2024मध्ये बऱ्याच सरळ सेवा भरत्या झाल्या, जसं की तलाठी झाला, वनरक्षक झालं, झेडपीच्या एक्झाम झाल्या, या सगळ्यांच्या नियुक्त्या पेंडिंग आहे. जर मार्चमध्ये अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे जर मार्चमध्ये जर आचारसंहिता लागली तर या सगळ्यांच्या नियुक्त्या रखडणार आहेत. म्हणून विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की तुमचे जेवढे पण कॉन्टॅक्ट असतील तेवढे लावा. तुमच्या काही मंत्रालयात कुठं मंत्र्यांकडे तुमच्या ओळखी असतील त्यांना निवेदने द्या आणि आपल्या नियुक्त्या वेळेवर आणि एक्झाम प्रक्रिया वेळेवर पार पाडण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही ट्विटरवरती पण सगळ्या मुलं मिळून तुम्ही ट्विटर वॉर करू शकता. मग आपलं जसं नेते मंडळी त्यांचं काम करत तसं विद्यार्थ्यांचं पण काम आहे की तुम्ही आपलं काम या नेते मंडळीकडनं करून घ्या आणि आपल्या नियुक्त्या आपल्या पदात पाडून घ्या. तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अभ्यास क्रीडा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.